कोल्हापुरातही गुरुवारी मुसळधार पाऊस झालाय आणि या पावसामुळे परिसरातील सर्व कचरा पाण्यासोबत पंचगंगा नदीमध्ये वाहून आलाय आणि त्यामुळे नदीचं रूपांतर आता अक्षरशः नाल्यामध्ये झाले की काय अशी चर्चा कोल्हापूरकरांमध्ये सुरू आहे। पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पंचगंगा नदीतला कचरा काढायला सुरुवात केलेली असून आतापर्यंत सुमारे 50 टन कचरा हा काढण्यात आलेला आहे। राजाराम बंधारा परिसरातनं याचाच आढावा आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी घेतलाय, आपण पाहूया। सध्या आपण आहोत राजाराम बंधारा या ठिकाणी आणि इथली दृश्य पाहतोय। हा जो कचरा आहे तो कोल्हापूर शहरातल्या विविध नाल्यातून मोठ्या प्रमाणावरती एकत्र या ठिकाणी झालेला आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी JCBच्या मदतीनं हा कचरा हटवण्याचं काम आहे ते युद्धपातळीवरती हाती घेण्यात आलेलं आहे। जवळपास सकाळपासून आतापर्यंत 50 टनापेक्षा अधिक कचरा आहे तो काढलेला आहे। यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत, लाकडाचे खूप मोठे ओंडके आहेत, चपला आहेत, असं वेगवेगळा कचरा या ठिकाणी एकत्रित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महापालिकेच्या वतीनं खूप मोठ्या प्रमाणावरती स्वच्छता मोहीम आहे ती राबवण्यात आलेली आहे। खरं तर काल दिवसभर खूप पावसाचं असं वातावरण झालेलं होतं आणि संध्याकाळी 4 नंतर हा जो कचरा आहे तो या ठिकाणी खरं तर जमा झालेला होता आणि सगळा हा कचरा वाहत पंचगंगा नदीपात्रात जे राजाराम बंधारा आहे या ठिकाणी खरं तर एकत्रित आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती थर्माकोल असेल, लाकूड असेल, प्लॅस्टिकच्या बॉटल असतील, असा जवळपास 50 टनापेक्षा अधिक कचरा आहे तो आत्ता काढलेला आहे आणि जवळपास अजून 30 टन कचरा काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी युद्धपातळीवरती हाती घेण्यात आलेलं आहे। दरम्यान आज देखील कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे तो दिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती हे सगळे महापालिकेचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी परिश्रम घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर काही वेळापूर्वीच तुरळक असा पाऊस या ठिकाणी झाला होता, तरी देखील ही आरोग्य विभागाची जी स्वच्छता मोहीम आहे ती मात्र या ठिकाणी थांबवली गेलेली नाही। जोपर्यंत हा कचरा निघत नाही तोपर्यंत हे महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबवणार असल्याचं सांगितलं गेलंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।